A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणानंतर उद्योग सुरू करावेत, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे आवाहन। प्रशासन आपल्या पाठीशी असून प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेऊन आपले उद्योग सुरू करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उमरा येथील उगम ग्रामीण विकास संस्था येथे एकात्मिक आदिवासी विकास विभाग, उगम ग्रामीण विकास संस्था, देसाई फाउंडेशन ट्रस्ट आणि आझिम प्रेमजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, एकात्मिक आदिवासी विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी उमाकांत कोटरवार, नाबार्डचे अविनाश लहाने, तहसीलदार जीवक कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कछवे, तालुका कृषी अधिकारी MV कुंभार, देसाई फाउंडेशन ट्रस्टचे प्रतीक पारेख, पुणे येथील ड्युअन रे फाउंडेशनचे श्रुती डिंबळे, नेहा सिन्हा, उगमच्या सुशीला पाईकराव, रेखाताई साठे तसेच जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार उगमचे संस्थापक अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी मानले। या कार्यक्रमात कृषीपूरक उद्योजकता प्रशिक्षण, फुले शाहू आंबेडकर अभ्यासिका, हिरोज फॉर ह्युमॅनिटी प्रकल्प, जलसुरक्षा कार्यक्रम आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला। कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर आणि मूलभूत संगणक प्रशिक्षणाचा समावेश आहे। या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध रोजगार आणि शैक्षणिक संधी उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणरत्न पतंगे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत पाईकराव, सुशांत पाईकराव, शीतल कांबळे, दिशांत पाईकराव, राम खंदारे, क्रांती पाईकराव, भीमराव पाईकराव, सिद्धार्थ निनुले, बालाजी मोरे, संगदीप हरणे, विश्वास रावते, सुमेध हरणे, आकाश पतंगे, गंगाधर ढोंबरे, दत्ता भोयर,